हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी आपल्याला हा व्हिडिओ मराठीतून सांगणार आहे। तर फ्रेंड्स, राखी पौर्णिमा हा सण जवळ येत आहे। तर हा सण बहीण भावाचा आवडता सण आहे आणि प्रत्येक बहिणीला वाटतं की आपल्या भावाला राखी ही सुंदर घ्यावी आणि आकर्षक घ्यावी। तर हा लॉकडाऊनचा पिरियड चालला आहे, तर मी तुम्हाला घरी कशी राखी बनवायची हे शिकवणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, कारण माझे सगळे व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। काही मी राख्यांचे कलेक्शन जमा केलेत, बघा ही राखी मी घरी बनवली आहे। होममेड राखीज आहेत ह्या मी आपल्या सगळ्यांना ह्या शिकवणार आहे। ह्या राख्या अगदी सोप्या आणि सहजासहजी येणाऱ्या राख्या आहेत। कोणाला क्रोशिया येत नसेल तरीही ह्या राख्या एकदम सिंपल मी धाग्याने शिकवलेल्या आहेत। त्याला मटेरियलही जास्त लागत नाही आहे। मी आता काय काय मटेरियल यूज केलं आहे ते तुम्हाला सांगते। लोकर घेतली आहे, कैची घेतली आहे, नीडल घेतली आहे, काही मोती घेतलेत मी, व्हाईट घेतलेत आणि येलो घेतलेत, काही सजावटीसाठी सामान घेतलं आहे। बघा, हे सगळं मी यूज करून राखी शिकवणार आहे। सो लेट स्टार्ट विथ सीमा इन मेक इट। तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यात सोपी राखी शिकवणार आहे आणि अतिशय सुंदर दिसते ही। हे बघा, मी एका सुईत धागा ओवून घेतला आहे, लाल रंगाचा घेतला आहे मी। 15 इंचच्या आसपास हा डबल करून घेतला आहे। तर तुम्ही बघा, आता आपल्याला याच्या पुढे मोठी टाकायची। इथे थोड्या अंतरावर इथे एक गाठ मारायची आहे अशी। एक गाठ मारून घेतली आहे। आता त्यात पहिले येलो मोती टाकणार आहे, नंतर व्हाईट मोती टाकणार आहे, येलो कलरचेच मोती टाकणार आहे आता। असे मी ओवून घेतले बघा। आता इथे पुन्हा 2 गाठ मारायचे आहेत आपल्याला। आता जसे ओवले तसेच आपण हे 3 वेळा करून घेणार आहे। हे ओवून घेतल्यावर 2 गाठी पुन्हा हे ओवायचे। हे बघा, मी पूर्ण करून घेतले आहे। आता शेवटी पण आपल्याला हा धागा टाकून घ्यायचा आहे। शेवटी मी असा मोती टाकून इकडे दोघीकडे गाठी बांधले आहेत। हे बघा, इकडे पण मोती टाकले आहे। पहिले इकडची लास्टवाली गाठ मारायची आहे। नंतर हा मोती इकडे करून ही गाठ मारून घ्यायची आहे।
एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. झाली आपली ही राखी तयार. ही खूपच सुंदर आणि एकदम सिंपल राखी घरच्या घरी कोणीही बनवू शकतं. हातावर खूप छान वाटतील त्या. आता फ्रेंड्स मी ही राखी शिकवणार आहे तुम्हाला. मी त्याच्यासाठी रेड आणि येलो धागा यूज केला आहे. एकदम सिंपल आणि कोणीही बनवू शकतं ही राखी. तर बघा, आधी आपल्याला बोटावर धाग्याने राऊंड करून घ्यायची आहे. या बोटावर असे राऊंड करायचे. मी 20 वेळा हे राऊंड करून घेतले. हा धागा आता थोडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि कट करून सुई तोडून घ्यायचं आहे. माझी ही जाड सुई आहे, याच्या नोकाने आपल्याला लागत नाही. तुमच्याकडे बारीकही असेल तरी चालेल, त्याच्यात फक्त हा धागा आपला गेला पाहिजे. असा धागा घालून घेतला आहे बघा. हाच धागा मी थोडा जास्त ठेवून घालून घेतला आहे सुईमध्ये. आता आपल्याला असं घ्यायचं आहे, पूर्ण धागे आले पाहिजे आणि हा आपला वरून असा आला पाहिजे. हे बघा, असं झालं पाहिजे बॉर्डर लाईन. प्रत्येक पूर्ण हा राऊंड करून घ्यायचा आहे. बोटावरच करायचं आहे आपल्याला. हे असं पूर्ण करत जायचं आहे. म्हणजे बॉर्डर लाईन बनवत आहे बघा तुम्ही. हा धागा निडलच्या वरूनच आला पाहिजे. जास्त टाईट नाही करायचं आहे. खूप सोपे आणि आकर्षक राख्या आहेत ह्या. तर फ्रेंड्स, जरूर तुम्ही बनवा ह्या राख्या. हे बघा, असं पूर्ण बनवत जायचं आहे. थोडी बॉर्डर बनवून झाली तर आपण हळूच याच्याने काढून घ्यायचं, बोटातनं काढून घ्यायचं. म्हणजे आपण हे बघा असं. आता पूर्ण हे सगळं पूर्ण राऊंडला हे बॉर्डर बनवून घ्यायची अशी. एकही धागा इकडे तिकडे नाही झाला पाहिजे. हे मी पूर्ण बनवून दाखवते. मागे इकडे कुठेही पॅक करून घ्यायचा आहे हा धागा. तोडण्याआधी हा धागा पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कट करून घ्यायचं आहे. हे बघा, हा असा आपला सर्कल तयार होतोय. इथे आपल्याला याच्यावर मोती लावायचे. हे बघा, निडलमध्ये मी येलो धागा लावून घेतला आहे बघा. हा पिवळा लास्टला गाठ पण मारून घेतली आहे एक. आणि हे मागच्या साईडने, ह्या मागच्या साईडने सुई आपल्याला वरती काढायची आहे. हे बघा अशी. त्यात हा व्हाईट मोती टाकायचा आहे. व्हाईट मोती टाकायचा आहे. पुन्हा त्याच जागेवरून थोड्या थोड्या अंतरावर सुई काढत जायची आहे. आणि हे
असा धागा आपला वरूनच आला पाहिजे. पुन्हा 2 वेळा बिना मोती टाकता आपण विणून घ्यायचं आहे. हे बघा असं एकदम सिंपल आहे. हे बघा धागा सुईच्या वरून घ्यायचा आहे. आता पुन्हा मोती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हे जवळजवळही लावू शकता. एक आणि हे 2 वेळा असं घ्यायचे. धागा सुईच्या वरून घ्यायचा आहे. असंच आपल्याला पूर्ण राऊंड बनवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, मोती निडलमध्ये टाकून झाल्यावर आपल्याला ह्या सर्कलच्या इथून घ्यायचं आहे. हे वरून धागा आला पाहिजे. असंच पूर्ण राऊंडला लावत द्यायचं आहे. असाच हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हे बघा फ्रेंड्स, हे मी करून घेतलंय. पूर्ण मोतीने पॅक करून घेतलंय. येलो धाग्याने केलं. इथपर्यंत आले मी. आता हा मागे स्टिच करून घ्यायचा आहे. इथूनच आपल्याला हा थोडा मोठा मोती आहे माझा. हा ह्यापेक्षा थोडा मोठा आहे बघा. हा याच्यात टाकून घ्यायचा आहे. थोडा ही सुई अशी वर काढायची आहे ह्या बाजूने. अगदी मधोमध इथे लावून घ्यायचं आहे आणि मागे निडल काढून घेणे. असा हा मोती आपण फिट केला आहे आणि मागे धागा गाठ मारून कापून घ्यायचा आहे. आता आपल्याला याची बंद बनवायची. सुईत पिवळा धागा टाकून घेतला आहे. थोड्या अंतरावर आपण गाठ मारायची. हे बघा एवढ्या अंतरावर आपल्याला गाठ मारायची आहे. अशी गाठ मारायची आहे. आता आपण यात मोती टाकून घ्यायचं आहे. एक येलो मोती टाकायचं आहे. 2 व्हाईट, एक येलो आणि माझ्याकडे हे असं शोचा येलो मोती आहे. तोही टाकून घ्यायचा आहे. हे बघा असं. आता आपण याला अटॅच करून घ्यायचं आहे. इथून काढायचं आहे.
मागच्या साईडने अटॅच करायचं आहे. हे बघा असं. आता एक्झॅक्ट याच्या समोर इथे आला पाहिजे. इथे काढून घ्यायचं आहे. पुन्हा अटॅच पण करून घ्यायचं आहे. आणि हेच सिरियलने हेच पुन्हा आपल्याला टाकून घ्यायची मोती. ही बघा दोघी साईडला मी ओवून घेतलं आहे. एक्स्ट्रा धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. खूपच छान ही राखी दिसते. एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवली. कोणीही बनवू शकतात. तर तुम्ही ह्या नक्की बनवा. घरी आपण नक्की बनवा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अनावश्यक घराबाहेर जाणं टाळा. घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.